मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरी आलेल्या फकीरबाबांनी केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे नैना नाही तर कलाच ही श्रीमंत घरात जाणार, सगळ्यात श्रीमंत कला होणार. ते ऐकताच आता संगीता पूर्णपणे हादरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की नैना कानातले शोधण्याचं नाटक करत अद्वैतला भेटण्यासाठी चांदेकरांच्या घरी आलेली असते. तर इकडे नैना फोन घरीच विसरल्याने कला खूपच घाबरते, कारण चांदेकरांवर तिला अजिबात विश्वास नसतो. नैनावर ते चोरीचा आळ तर घालणार नाही ना, म्हणून आता नैनाला वाचवण्यासाठी ती आणि काजलसुद्धा आता चांदेकरांच्या घरी येण्यासाठी निघतात. तर इकडे नैनाला पाहून अद्वैत खूपच खुश असतो. सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. सरोज नैनाला विचारत असते की तू इथे काय करत आहेस? तेव्हा नैना सांगते, मी माझं कानातलं शोधण्यासाठी इथे आले. तेव्हा सरोज म्हणते, अच्छा, म्हणजे हे कानातले तुझे आहे का? तर नैना सांगते, हो, हेच आहे. तेव्हा रोहिणी मुद्दामच विचारते, म्हणजे हे एक कानातलं शोधायला तू इथे आलीस का? तुला कसं माहिती ग हे इथेच पडलं होतं ते? मोठं आश्चर्यच आहे ना. तेव्हा आता नैना स्वतःचा मोठेपणा दाखवत नाटक करत म्हणते की हे कानातले माझ्यासाठी फक्त एक वस्तू नाही, तर माझ्या आजीची आठवण आहे. शेवटच्या क्षणी आजीने हे कानातले मला दिले होते. मग तिची आठवण जपून ठेवणं हे माझं कर्तव्यच आहे. तर ते ऐकून सर्वजण खुश होतात. तेव्हा अद्वैत प्रेमानेच नैनाकडे पाहत असतो. तर इकडे काजल आणि कला बाहेर आलेल्या असतात, परंतु सेक्युरिटी गार्ड त्यांना अडवतो आणि भिकारी आहात का, निघा इथून, म्हणून त्यांचा अपमानसुद्धा करत असतो. त्यामुळे आता कला आणि काजलला खूप राग येतो. काजल तर मोठमोठ्याने त्यांच्यासोबत भांडू लागते. तेव्हा आता मोठ्यानेच आडाओरडा ऐकून अद्वैत हा बाहेर जाण्यासाठी निघतो. तेव्हा नैना विचार करत असते, हा तर काजल आणि कलाचा आवाज आहे. जर अद्वैतला कळलं की गेटवर माझ्या बहिणी उभ्या आहेत, तर आत्तापर्यंत मी जे काही नाटक केलं ना त्यावर पाणी फिरेल. मला काहीतरी करायलाच हवं. तेव्हा ती अद्वैतला बाहेर जाण्यासाठी नकार देत असते, परंतु बाहेर काय तमाशा चालू आहे ते मला बघायलाच हवं. फक्त 2 मिनिट, म्हणून अद्वैत नैनाचं काही न ऐकता लगेच बाहेर जाण्यासाठी निघतो. तर नैनासुद्धा अद्वैतच्या पाठोपाठ जाते. तर इकडे अद्वैत सेक्युरिटी गार्डला विचारतो की इथे काय चालू आहे? तेव्हा सेक्युरिटी गार्ड सांगते की 2 मुली बळजबरीने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. आम्ही त्यांना हाकलवून लावलं. तेव्हा नैनाचं लक्ष कलाकडे जातं. ती हात जोडून कलाला खुणावत सांगते की प्लीज तू इथून निघून जा. परंतु त्याच वेळेला अद्वैत हा कलाला पाहतो आणि मोठ्यानेच ओरडत म्हणतो की थांब. तर इकडे संगीता घरी देवी आईला प्रार्थना करत असते की माझ्या नैनाचं स्वप्न पूर्ण होऊ देत. तिची आणि अद्वैत चांदेकरची जोडी लवकरच जुळू दे. त्याच वेळेला दरवाजाची बेल वाजते. संगीता दरवाजा उघडते. तेव्हा फकीर बाबा घरी आलेले असतात. ते संगीताला म्हणतात की भुकेल्याला जीव घाल, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेव्हा संगीता चिडूनच म्हणते, नाही, मला काही एक उत्तर नको आहे, मला तर खूप सारे प्रश्नच पडलेत. तेव्हा बाबा म्हणतात, ठीक आहे, पण तुझ्या मुलींच्या लग्नाची जास्त काळजी करू नकोस, जे काही होईल ना ते चांगलंच होणार. तेव्हा ते ऐकून संगीता लगेच फकीर बाबांना थांबवते आणि तुम्हाला कसं माहिती की मला माझ्या मुलींच्या लग्नाची काळजी आहे म्हणून? त्यावर आता फकीर बाबा हसतच म्हणतात, तो सगळं काही ओळखतो, त्याच्यापासून काही एक लपवून राहू शकत नाही. मला हेही माहिती आहे की तुला 3 मुली आहेत आणि तुला तुझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाची खूप चिंता वाटत आहे. तेव्हा ते ऐकून संगीताला तर मोठा धक्काच बसतो. ती फकीरबाबांसमोर हात जोडत म्हणते, हो बाबा, मला खरंच माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाचं खूप टेन्शन आलं हो. माझी अशी इच्छा आहे की तिचं लग्न खूप अशा श्रीमंत घरात व्हावं, जगातील सर्व आनंद तिला मिळावा, माझ्या नैनीच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, राणी म्हणून ती महालात राहावी. तेव्हा संगीताचे ते बोलणे ऐकून फकीरबाबा म्हणतात, हे बघ, सगळ्यांनाच सगळं काही नाही मिळत, कशाची ना कशाची कमतरता तर असतेच, परंतु तुला जिच्या भविष्याबद्दल मला विचारायला हवं ना, ती तुझी मोठी मुलगी नाही तर तुझी मधली मुलगी आहे. तेव्हा संगीता विचारते, मधली मुलगी म्हणजे माझी कला का? तर इकडे अद्वैत रागानेच कलाला विचारत असतो की सतत इथे येऊन तू तमाशा का घालतेस, तुला नक्की काय हवं आहे?
तेव्हा कला रागानेच अद्वैतकडे पाहते. अद्वैत विचारत असतो, तुला ऐकू येत नाही का मी काय विचारतोय? तेव्हा कला म्हणते, अगोदर आवाज खाली करून माझ्याशी बोल, कारण मी काही तुझी नोकर नाहीये हवं तसं वागवायला. मी तुझा हा माज अजिबात ऐकून घेणार नाही. तेव्हा अद्वैत विचारतो, मग इथे काय चोरी करायला आली होतीस का? तेव्हा कला चिडूनच विचारते, म्हणजे मी तुला चोर दिसत आहे का? माहिती आहे ना मी कोण आहे ते? एक आर्टिस्ट आहे. मला चोरी करण्याची काहीच गरज नाही आहे. परंतु एका आर्टिस्टसोबत कसं बोलावं याची तुला अक्कल नाही आहे का? तर अद्वैत विचारतो, चोरी नाही तर इथे काय करण्यासाठी आली होतीस? काल तुला पूजेतून अपमान करून घराबाहेर काढलं, त्याचा बदला घेण्यासाठी आलीस का? आता जातेस की पोलिसांना बोलावू? त्यानंतर इकडे संगीता त्या फकीर बाबांना घरात घेऊन येते आणि बाबा, जर माझ्या मोठ्या मुलीचं लग्न मोठ्या श्रीमंत घरात झालं ना, तर माझ्या छोट्या दोनही मुली आपोआप श्रीमंत घरातच जातील. तुम्ही कृपा करून मला माझ्या मोठ्या मुलीचं भविष्य सांगाल का? तेव्हा आता फकीर बाबा सांगतात की तुझ्या तीनही मुलींचं लग्न मोठ्या श्रीमंत घरातच होणार आहे. आणि ते ऐकताच संगीता तर आनंदाने वेडी होते आणि बाबा, तुमच्या तोंडात 100 किलो साखर पडो, पण प्लीज मला माझ्या मोठ्या मुलीबद्दल म्हणजे नैनाबद्दल अजून काहीतरी सांगा ना, असं म्हणते. तेव्हा फकीर बाबा संगीताला म्हणतात की प्रत्येक कुलपाला एकच चावी असते. मग तू त्या कुलुपाला 1000 चाव्या लावून उघडून बघ, परंतु कुलूप उघडणार ते फक्त एकाच चावीने. तुझी जी मधली मुलगी आहे ना, ती तुम्हा सर्वांच्या भाग्याची चावी आहे. कारण जे दुसऱ्यांना आनंद वाटत फिरतात ना, स्वतःचा काही एक विचार न करता निस्वार्थीपणे करतात, तेव्हा देव त्यांच्या झोळीमध्ये भरभरून सर्व काही आनंद टाकत असतो. तुझी जी मधली मुलगी आहे ना, ती देवाला खूप प्रिय आणि आवडती आहे. तुझ्या तीनही मुलींपेक्षा सगळ्यात श्रीमंत तुझी मधली मुलगी म्हणजेच कला होणार आहे. तेव्हा फकीर बाबांचे ते बोलणे ऐकून संगीताला तर आनंदाचा धक्का बसतो. परंतु तरीही ती बाबांना विचारते की माझ्या नैनाचं काय होणार? बाबा, तिचं लग्न चांदेकरांच्या मोठ्या मुलाशी म्हणजेच अद्वैत चांदेकरांशी होईल का? तेव्हा आता बाबा संगीताला स्पष्टपणे सांगतात की तिच्या लग्नामध्ये खूप साऱ्या अडचणी येतील. तर संगीता म्हणते, हे काय बोलता बाबा तुम्ही? माझ्या नैनीचं लग्न अद्वैत चांदेकरांशी व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. बाबा प्लीज यावर तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा ना. मी दानधर्म, पूजा अर्चा, उपवास काहीही करायला तयार आहे, पण कृपा करून माझ्या मुलीचं लग्न त्या अद्वैत चांदेकराशी व्हावं यासाठी काहीतरी सांगा. मी पाया पडते तुमच्या. तेव्हा ते फकीर बाबा हसतच म्हणतात की या जगातील कोणतीही शक्ती नशिबाने लिहिलेलं भाग्य बदलवू शकत नाही. पण तू काळजी करू नकोस. तुझी जी मधली मुलगी आहे ना, ती आपल्या बहिणीची साथ कधीच सोडणार नाही. नेहमी त्यांच्या पाठीशी उभी राहील, त्यांची काळजी घेईल. तुझ्या छोट्या मुलीला पण खूप चांगला, संस्कारी आणि श्रीमंत मुलगा मिळणार हे लक्षात ठेव. तेव्हा संगीता विचारते, बाबा तुम्ही मला माझ्या मधल्या आणि छोट्या मुलीच्या भविष्याबद्दल सांगितलं, पण माझ्या मोठ्या मुलीचं काय? माझ्या नैनीचं काय होणार? तेव्हा काही न बोलता बाबा तेथून जाण्यासाठी निघतात. तेव्हा संगीता बाबांसमोर हात जोडत म्हणत असते की मी तुम्हाला महिनाभर जेवण घालीन, पण माझ्या नैनीच्या कल्याणासाठी मला काहीतरी उपाय सांगा. तेव्हा बाबा म्हणतात की तू आयुष्यभर जरी मला जेवण दिलंस ना, तरीही मी कुणाचं भविष्य नाही बदलवू शकत. जन्म, मृत्यू, लग्नाची जोडी हे सगळं काही तो वरचा ठरवत असतो. मग आपण कितीही प्रयत्न केला ना, तरी तेच होतं जे त्याने ठरवलेलं असतं. लग्नाची बेडी तर त्याने अगोदरच ठरवलेली असते. आता त्याच्यावर विश्वास ठेव, असं म्हणत बाबा तेथून निघून जातात. तर संगीताला मोठा धक्काच बसतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.